हॅलो माय डियर स्टुडंट्स, हे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्सचं 13वा व्हिडिओ लेक्चर. आणि या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इलेक्ट्रिक डायपोल प्लेस्ड इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता सांगितल्यानंतर कळणार नाही एकदम एकदम व्यवस्थित बघू आपण डिटेलमध्ये. पण त्याच्यावर बघू या लेक्चरच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये काय बघितलं. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल, आणि त्याच्यानंतर बघितलं होतं 12th लेक्चर मध्ये की इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल ऑन द ॲक्सिस ऑफ डायपोल परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ डायपोल अँड ॲट एनी पॉइंट थीटा विथ पोलर कोऑर्डिनेट्स x, थीटा. तर या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचे इलेक्ट्रिक डायपोल प्लेस्ड इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. चला राईट टाका. इलेक्ट्रिक डायपोल इलेक्ट्रिक dipole placed in a uniform electric field. ठीक आहे. याच्यावरती पहिल्यांदा बघा की युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड काय असते. याबद्दल सांगितले मी तुम्हाला, तरी सुद्धा बघा की युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय. काय असते युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड? व्हॉट इज मीन बाय युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड? युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असते सांगा. माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे बरोबर. इफ द डिस्टन्स बिटवीन electric lines of force or electric field lines is same, or if electric field lines are equally spaced or equidistant from each other, then that electric field is called uniform electric field. ही आहे uniform electric field. uniform electric field. आणि या फील्ड मध्ये प्रत्येक दोन लाईन मधील डिस्टन्स काय असतं? सेम असतं. प्रत्येक दोन लाईन मधील डिस्टन्स काय असतं? सेम असतं. ठीक आहे. प्रत्येक दोन लाईन मधील डिस्टन्स सेम असतं. या दोन लाईन मध्ये, या दोन मध्ये, या दोन मध्ये, या दोन मध्ये. आणि प्रत्येक पॉइंटला इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय असते? डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड सेम असते. डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड सेम असते. ठीक आहे. लिहा युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इफ at every point the magnitude and direction the magnitude and direction of electric field is same, then that electric field is called असली युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. असली इलेक्ट्रिक फील्ड म्हणायचं युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणायचं. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. ही झाली युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये कुठलाही पॉइंट घ्या. इथला पॉइंट घ्या A, इथला पॉइंट घ्या B, इथला पॉइंट घ्या C, इथला पॉइंट घ्या D. इलेक्ट्रिक फील्ड ऍट A इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड ऍट B. डायरेक्शन आणि वेक्टर बघा, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही बरं का. इलेक्ट्रिक फील्ड ऍट C इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड ऍट D. तर प्रत्येक पॉइंटची इलेक्ट्रिक फील्ड काय असते? सेम असते. प्रत्येक पॉइंटची इलेक्ट्रिक फील्ड सेम असते. याला म्हणायचं युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. ओके. आता या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपल्याला काय करायचंय? इलेक्ट्रिक डायपोल ठेवायचा आहे. डायपोल माहिती आहे काय असतं बघा, शिकवलंय बरोबर आहे. चला एवढं लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता डायपोल काय असतो? डायपोल आपल्याला काय करायचंय? या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये डायपोल ठेवायचा आहे. समजा आता ही मधल्या लाईन्स मी फोडून काढतो. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डच आहे ही. आता या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण एक डायपोल ठेवला असं गृहीत धरा. ठीक आहे. या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये काय केलंय? एक डायपोल ठेवला. ठीक आहे. एक डायपोल ठेवला. समजा हा पॉइंट ए आहे
आणि हा पॉइंट बी आहे. आता हा प्लस क्यू चार्ज आहे आणि हा मायनस क्यू चार्ज आहे आणि हे आहे त्यांचं सेंटर सेंटर ओ आणि हे डिस्टन्स आहे ओ ए एल आणि ओ बी पण एल आहे. तर हे काय झाला डायपोल. टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस separated by a small distance 2l is called electric dipole. दोन छोटेसे एवढेसे चार्जेस, दोन खूप छोटे मायक्रो कुलॉम्ब मध्ये चार्जेस ज्यांना की मायक्रोमीटर मिलीमीटर एवढ्या छोट्याशा डिस्टन्सने सेपरेट केलेले असतात एकमेकांपासून, त्यांना काय म्हणायचं इलेक्ट्रिक डायपोल. तर दोन्हींना मिळून काय म्हणतात इलेक्ट्रिक डायपोल. मग इलेक्ट्रिक डायपोल आहे की आपण युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलं. ठीक आहे, इलेक्ट्रिक डायपोल आहे केलं युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलं. ठीक आहे, तर आता काय होतं, आता हा जो चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज याच्यावरती इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये फोर्स लागतो. आपण बघितलंय पॉझिटिव्ह चार्ज वरती कोणत्या डायरेक्शन मध्ये फोर्स लागतो इलेक्ट्रिक फील्डच्या. का? कारण इलेक्ट्रिक फील्ड कशी असते निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चार्ज टू नेगेटिव्ह चार्ज. बरोबर आहे, म्हणजे ही जी इलेक्ट्रिक फील्ड निघाली हे पॉझिटिव्ह चार्ज कडून निघाली असेल आणि निगेटिव्ह चार्ज कडे जात असेल. बरोबर आहे. हा, आता प्रॅक्टिकली सांगायचं झालं तर अशा दोन पॅरलल प्लेट असतात. दोन पॅरलल प्लेट एक असते पॉझिटिव्ह पोटेन्शियलला आणि एक असते निगेटिव्ह पोटेन्शियलला. ठीक आहे, याला म्हणायचं पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. आता कॅपॅसिटर काय असतं हे नेक्स्ट लेक्चर पासून आपण सुरू करणार. कॅपॅसिटर या लेक्चरमध्ये आपलं पोटेन्शियल संपेल आणि नेक्स्ट लेक्चर पासून आपण कॅपॅसिटर बघायला सुरुवात करू. तर याच्यामध्ये युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असते. याच्यामध्ये काय असते युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असते. प्रॅक्टिकली युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डचं एक्झाम्पल काय पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. ठीक आहे, तर आता हे इलेक्ट्रिक फील्ड मला सांगायचे काय इलेक्ट्रिक फील्ड कशी असते पॉझिटिव्ह निगेटिव्ह असते. त्याच्यामुळे काय होईल हा जो चार्ज आहे कुठे ढकलला जाईल निगेटिव्ह चार्ज कडे म्हणजे इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये. आणि म्हणून याच्यावरचा जो फोर्स आहे तो म्हणला आपण F1 बार आणि याच्यावरचा फोर्स काय म्हणला F2 बार. तर काय होईल F1 बार आणि F2 बार हे दोन फोर्सेस लागतील. पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये याच्यावरती फोर्स लागला आणि निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून इलेक्ट्रिक फील्डच्या निगेटिव्ह फोर्स लागला. कारण का निगेटिव्ह चार्ज कुठे जाईल निगेटिव्ह पॉझिटिव्ह पोलॅरिटीकडे जाईल. बरोबर आहे ऑलवेज. बरं opposite charges attract each other and like charges repel each other त्या कॉन्सेप्ट नुसार. ठीक आहे, कळलं तुम्हाला. आता पुढे बघा मग F1 बार किती असेल बघ फोर्स किती असतो Q * E. इलेक्ट्रिक फील्ड काय असते E बार इज इक्वल टू F बार फोर्स पर युनिट चार्ज असते. म्हणजे याच्यावर फोर्स काय असतो F बार काय असतो Q * E बार. बरोबर आहे, म्हणून F1 काय असेल ही इलेक्ट्रिक फील्ड डेफिनेशन आहे. बाय डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड व्हाट इज द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड इज द फोर्स पर युनिट चार्ज, फोर्स पर युनिट टेस्ट चार्ज असं म्हणता हरकत नाही. फोर्स पर युनिट चार्ज, टोटल फोर्स अपॉन टोटल नंबर ऑफ चार्जेस. म्हणजे हा जो फोर्स किती चार्जने एक्सपिरियन्स केलाय डिवाइड बाय अमाउंट ऑफ चार्ज, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन डेफिनेशन आपण फोर्सचा फॉर्म्युला काढला F बार इज इक्वल टू Q E बार. मग याच्यावरून F1 बार किती हो F1 बार आला Q E बार. कारण हा Q कसा आहे पॉझिटिव्ह आहे. इथं Q ची डायरेक्शन Q चं काय करावं लागतं आपल्याला साइन सेट ठेवावं लागते. आणि F2 बार काय येईल मग -Q * E बार. इलेक्ट्रिक फील्ड तर तीच आहे सेम आहे. इलेक्ट्रिक फील्डची मॅग्निट्यूड सेम आहे. मग F1 बार आणि F2 बार काय आले F1 बार आला Q E बार आणि F2 बार आला -Q E बार. ठीक आहे, हा आला फोर्स. इथं टाइटल टाका तुम्ही, इथं टाइटल टाका फोर्स ऑन डायपोल. ठीक आहे, फोर्स ऑन डायपोल. आता आपण काय बघायला लागलो इलेक्ट्रिक डायपोल प्लेस्ड इन अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे फोर्स ऑन डायपोल. तर डायपोल वरती काय होतं दोन फोर्सेस लागतात. आता हा एक फोर्स आहे आणि हा एक फोर्स आहे, दोन फोर्सेस झाले. मग नेट फोर्स किती लागतो बघा हेन्स F नेट फोर्स किती लागतो बघा. नेट फोर्स काय होईल या दोन्हींची ऍडिशन F1 बार प्लस F2 बार. आता बघा F1 बार काय
F1 बार QE बार प्लस F2 बार काय आहे मायनस QE बार, हे मायनस QE बार म्हणजेच काय झालं प्लस QE बार आणि मायनस QE बार, E बार दोन्ही सेम डायरेक्शन म्हणजे आता हे काय होईल प्लस आहे हे मायनस आहे म्हणजे नेट फोर्स काय आला 0. हेन्स net force on dipole placed in a uniform electric field is 0. Very important conclusion, very important conclusion. As to net force acting on a dipole placed in a uniform electric field is 0. Write down net force. Hence net force on a dipole placed in a uniform electric field is 0. जर एखादा डायपोल आपण काय केला युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला तर त्याच्यावरचा नेट फोर्स किती असतो 0 असतो. चला पुढे बघा. बट नेट फोर्स on a dipole placed in a non-uniform electric field may or great, exactly, may or may not be 0. ठीक आहे. म्हणजे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जो डायपोल ठेवलाय त्याच्यावरचा फोर्स नेहमी नेट फोर्स नेहमी 0 असतो. पण कधी जर इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म असेल तरच. ठीक आहे. आणि जर इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म नसेल तर मात्र फोर्स 0 असू शकतो. मे और मे नॉट बी 0 असू पण शकेल किंवा 0 नसू पण शकेल, काही पॉसिबल आहे. ठीक आहे. कळलं आहे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन निघाले. फोर्स ऑन डायपोल प्लेस्ड इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इज 0. ठीक आहे. फोर्स ऑन डायपोल प्लेस्ड इन अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इज 0. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये डायपोलचा फोर्स 0 असतो आणि नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलेल्या डायपोलचा नेट फोर्स 0 असू पण शकतो आणि 0 नसू पण शकतो. ठीक आहे. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाउन. चला फोर्स झाला. आता बघायचंय टॉर्क ऑन इलेक्ट्रिक डायपोल प्लेस्ड इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आता टॉर्क म्हणजे काय ते आपण बघू. टॉर्क, व्हॉट इज मीन बाय टॉर्क म्हणजे काय असतं. टॉर्क म्हणजे जसं पहिल्यांदा समजून घ्या. जसं समजा याच्यामध्ये कशामध्ये स्ट्रेट लाईन मोशन दाखवतो तुम्हाला मी कायनेमॅटिक्स. ठीक आहे. स्ट्रेट लाईन मोशन मध्ये समजा हा ब्लॉक आहे, हा एक ब्लॉक आहे आणि याला काय करायचंय, याला मोशन मध्ये आणायचंय. ठीक आहे. याच्यावरती जर फोर्स लावला तर काय होईल, याच्यामध्ये काहीतरी ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होईल A. बरोबर आहे. F हा फोर्स याच्यामध्ये काहीतरी ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करेल A. म्हणजे याची स्टेट ऑफ मोशन काय होईल, चेंज होईल. हे कशामध्ये रेक्टिलिनियर मोशन किंवा ट्रान्सलेशनल मोशन मध्ये. ठीक आहे. रेक्टिलिनियर मोशन मध्ये हेच जर आपल्याला रोटेशनल मोशन मध्ये बघायचं असेल. ठीक आहे. अँग्युलर किंवा रोटेशनल मोशन मध्ये. ठीक आहे. रोटेशनल म्हणून आपण रोटेशनल मोशन मध्ये तर काय होईल, समजा हा एक पॉइंट आहे, हा
ए हा एक पॉइंट आहे आणि या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे समजा बॉल एक, ठीक आहे. हा बी हा एक बॉल आहे, ठीक आहे. आणि या पॉइंट मध्ये काय करायचं, याला रोटेट करायचं. तर याच्यावर समजा फोर्स लागायला असा, ठीक आहे, हा लागायला फोर्स. आणि या पॉइंटचं डिस्टन्स आहे समजा r, या पॉइंटचं डिस्टन्स आहे समजा r. आणि समजा या पॉइंटला हा बॉल फिक्स केलाय स्ट्रिंगनं, बॉल काय केला स्ट्रिंगनं फिक्स केलाय. मग काय होईल, हा बॉल काय होईल, हा या फोर्समुळे इकडे जाण्याचा प्रयत्न करेल, पण या दोरीमुळे काय होईल, आत खेचला जाईल, म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स लागेल त्याच्यावरती, बरोबर आहे. आणि तो काय होईल, एक सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल, बरोबर आहे. याच्यावरती काय लागेल, टॉर्क लागेल. बघा इथं फोर्स काय होता, F इज इक्वल टू ma, फोर्स लागत होता, F बार इज इक्वल टू ma लागत होता, ठीक आहे. पण इथं काय होतं, टाऊ बार इज इक्वल टू काय होतं, r बार क्रॉस, r बार क्रॉस F बार, r बार क्रॉस F बार. फोर्स काय असतो, टॉर्क काय असतो, r बार क्रॉस F बार, ठीक आहे. म्हणजेच टॉर्क F इज इक्वल टू ma बार, ठीक आहे. सिंपली काय असतं, फोर्स डायरेक्शन मध्ये असतो त्या डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन असतं, इकडे टॉर्क डायरेक्शन मध्ये असतो त्या डायरेक्शन मध्ये F बार असतो, असं नाही, समजून घ्या. F बार ज्या डायरेक्शन मध्ये असतो त्या डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन असतं, असं पण नाही, ठीक आहे. एक तर त्याच्या डायरेक्शन मध्ये असेल किंवा त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असेल, ठीक आहे, ऍक्सेलरेशन डायरेक्शन. पण इथं काय असतं, इथं फोर्स डायरेक्शन मध्ये आहे त्या डायरेक्शन मध्ये किंवा त्याच्या ऑपोजिट मध्ये टॉर्क असतो, असं नाही. टॉर्कची डायरेक्शन कशी काढतात, टॉर्कची डायरेक्शन काढतात राईट हँड रूलनं, राईट हँड थंब रूलनं, राईट हँड रूलनं, ठीक आहे. राईट हँड रूल शिकवला आहे सगळ्यांना. राईट हँड रूल काय असतो बघा. आता आर बार कसा आहे, आर बार हा असा आहे आणि हा असा आहे, म्हणजे आपल्या उजव्या हाताची बोटं काय करायची, अशी कर्ल करायची इकडून इकडं, कुठून आर बार कडून एफ बार कडं अशी कर्ल केली तर माझा अंडर कुठं जाते, बोर्डच्या मध्ये जाते, बोर्डच्या मध्ये. म्हणजे या ठिकाणी टाऊ बारची डायरेक्शन कशी आहे, टाऊ बारची डायरेक्शन कशी आहे, परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ बोर्ड, परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ बोर्ड. आणि ती गती पण कशी, इनवर्ड आहे, इनवर्ड, ठीक आहे. मग हा झाला टॉर्क, ठीक आहे. याला म्हणायचं टॉर्क. टाऊ बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. टाऊ बार, टॉर्क इज similar quantity in rotational motion as force in rectilinear motion, as force in rectilinear motion. Got it? I think you should got it. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता बघू, हे लिहून घ्यायचं, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आणि बघायचं याच्यावरचा टॉर्क काढायचा आपल्याला. कसा काढणार, ठीक आहे, बघूत आपण, काढू लगेच. चला. कसला घाण बोर्ड आहे, मोडत पण नाही लवकर, आहे की नाही. म्हणूनच पॉज करून मोडत होतो मगाशी मी. तेच प्रॉब्लेम व्हायला लागला बोर्डचा. मॉइश्चर कंटेंट मुळे काय लागले, हवेच्या मॉइश्चर मुळे हे पकडून बसायला असं वाटायला लागले, लवकर मोडतच नाही, रबच नाही होत. डिजिटल बोर्ड घ्यायचं आहे की नाही, डिजिटल बोर्ड घेऊ. चला टॉर्क ऑन डायपोल. आता काय बघायचंय, टॉर्क ऑन डायपोल. आता टाका टायटल, टॉर्क ऑन डायपोल. टॉर्क कळलं सगळ्यांना, ठीक आहे. आता बघा टॉर्क ऑन डायपोल काय असतो. तर या ठिकाणी आता बघा टॉर्क अरे ठीक नाही, हे टॉर्क ऑन डायपोल, टॉर्कचा हे टाऊ म्हणतात ना, टाऊ वाचताना कसं होतं त्याला, टाऊ वाजतो. टॉर्क ड्यू टू F1, टॉर्क ड्यू टू F1, टाऊ 1 इज इक्वल टू टाऊ 1 बार इज इक्वल टू, आता किती लो बघा टॉर्क, हे काय झालं L बार. आता हे OA बार हा झाला R बार क्रॉस F1 बार. टाऊ बार काय आला, OA बार क्रॉस F1 बार. क्लिअर दिसतंय सगळं, क्लिअर दिसतंय एकदम, व्हेरी गुड. दिसतंय सगळं एकदम क्लिअर दिसतंय, काय अडचण नाही. चला, टॉर्क ड्यू टू F1 इज इक्वल टू टाऊ 1 बार, टाऊ 1 बार इज इक्वल टू OA बार क्रॉस F1 बार. F1 बार काय हो, QE बार टाकून द्या. OA बार क्रॉस QE बार, ठीक आहे. आणि टॉर्क ड्यू टू
F2 बार, F1 बार F2 बार किती आहे टाऊ 2 बार इज इक्वल टू बघा इथं बघा हे काय F2 इकडे म्हणजे हे OB बार क्रॉस F2 बार OB बार क्रॉस F2 बार OB बार क्रॉस F2 बार म्हणजे काय होते OB बार क्रॉस QE बार. आता क्रॉस आहे क्रॉसचा अर्थ काय हो मी पहिल्यांदा सांगितले क्रॉस प्रोडक्टचा अर्थ काय असतो समजा C बार इज इक्वल टू A बार क्रॉस B बार असेल तर क्रॉसचा अर्थ काय असतो A into B into sin theta where theta is angle between A bar and B bar. A bar आणि B bar मधला अँगल असतो हा म्हणजे इथं पण काय असेल तसंच त्यांच्यामध्ये अँगल घ्यावा लागेल थीटा. ठीक आहे चला बघू पुढे आपण पुढे हा आता काय होईल आता टॉर्क नेट जसं इथं F1 काढला F2 काढला त्यांचे ऍडिशन करून F नेट काढला होता तसं इथं टाऊ 1 बार काढला टाऊ 2 बार काढला. आता टाऊ नेट काढू नेट टॉर्क किती तर टाऊ 1 बार प्लस टाऊ 2 बार टाऊ 1 बार किती आहे OA बार क्रॉस QE बार आणि प्लस OB बार ओ F2 बार माइनस आहे ना इथं माइनस आहे सॉरी क्रॉस माइनस QE बार. ठीक आहे आता बघा याला सॉल्व करू आपण सिंपलीफाय करू याला सिंपलीफाय करू. आता बघा QE तसं आहे दोन्हीकडे Q कॉमन काढू नंतर ब्रॅकेट मध्ये काय आलं की OA बार OB बार चे ऍडिशन करू OA बार ठीक आहे पुढच्या स्टेपला करू क्रॉस E बार माइनस OB बार क्रॉस E बार. ठीक आहे आता हे E बार क्रॉस E बार दोन्हीकडे सारखे म्हणून काय करू OA बार आणि OB बार ची ऍडिशन सबट्रॅक्शन काय होती करू. ठीक आहे आता बघा Q इनटू ब्रॅकेट OA बार माइनस OB बार आणि हे क्रॉस E बार चालतंय काहीच अडचण नाही एकदम नंबर 1 बरोबर आलेले काही अडचण नाही. हा E बार इथे मग क्रॉस याला जर डिस्ट्रीब्यूट केलं E बार ला डिस्ट्रीब्यूट केलं OA बार क्रॉस E बार येणार आहे माइनस OB बार क्रॉस E बार येणार आहे. ठीक आहे याला सोडलं तर हे येणार आहे कळलं थोडक्यात काय क्रॉस E बार कॉमन काढला आपण असं म्हणा. आता बघा याला OB बारला जर उलट केलं OB बारला जर BO बार लिहिले तर काय होईल माइनस होईल ते म्हणजे काय होईल होईल Q इनटू OA बार माइनस BO बार आणि हे क्रॉस E बार. ठीक आहे हा आता माइनस हे माइनस BO बार होईल माइनस BO बार आणि माइनस काय होईल हे माइनस प्लस होतील म्हणजे काय होते Q इनटू OA बार प्लस BO बार क्रॉस E बार. आता बघा याला कसं लिहिता येईल OA बार आणि BO बार म्हणजे BO बार प्लस OA बार BO प्लस OA BO बार प्लस OA बार म्हणजे काय आलं BA बार आला BA बार नाही BA बार. ठीक आहे BA बार मला नाटक असेल BA बार हा मला तेच आठवते की नाही 11वी 12वी आले की शिंग फुटायला लागते मस्त कॉलेज आले की आता वाटतंय आता मी कॉलेज कुमार झालो आता लाईफ एन्जॉय करायची है की नाही लाईफ एन्जॉय करायची. काय करायचं लाईफ एन्जॉय करायची म्हणजे काय करायचं मस्त गाडीवर हिंडायचं बाईकवर दोघं एका गाडीवर तिघं चौघ मित्र हिंडायचे एका हातात सिगरेट फुंकायचं है की नाही लगेच ढाब्यावर गेले हे व्हेज नॉन व्हेज हे तांबडी कबाब लगेच बियर वॉडका रम विस्की चालू करते लगेच. हा याला काय म्हणतात एन्जॉय. मूर्खांनो असला एन्जॉय नसतो रे एन्जॉय म्हणजे काय असते एक फील असते. हा दारू पिलेलं कुठं गाडी पळवलं कुठं सिगरेट ओढलेलं एन्जॉय होत नसते. ठीक आहे तर एन्जॉयची डेफिनेशन समजून घ्या तुम्हाला एन्जॉय म्हणजे काय हेच कळत नाही आजकालच्या पिढीला त्याच्यामध्ये मी पण आलो पण आता आम्ही थोडे मॅच्युअर झाले. ठीक आहे तुम्हाला पण येईल मॅच्युरिटी पण थोडं हळूहळू येईल. आणि मुलींना एन्जॉय काय असते मुलींना आपल्याला जास्त माहिती मुलांचं सांगू शकतो. ठीक आहे चला BA बार क्रॉस E बार BA बार क्रॉस E बार. आता BA बार क्रॉस E बार म्हणजे काय BA बार म्हणजे काय झाली डायपोल मोमेंटची लेंथ झाली आणि BA बार म्हणजेच P बार
या डायरेक्शनला पी बार असतो का निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे बघा पी बार ची डायरेक्शन पण झाली मॅग्निट्यूड पण झाली बरोबर आहे मॅग्निट्यूड म्हणण्यापेक्षा याची लेंथ आहे ती आली आणि डायरेक्शन पण बी ए बारची पी बारची डायरेक्शन आहे पी बारची जी डायरेक्शन आहे ना तीच बी ए बारची डायरेक्शन आहे बरोबर आहे म्हणजे q into बी ए बारला काय लिहिता येईल पी बार लिहिता येईल का पी बार लिहिता येईल ना पी बार काय असतो पी बार इज इक्वल टू q into 2l बार असतो बरोबर आहे 2l बार बरोबर ना हां मग l बारची डायरेक्शन आहे तीच p बारची डायरेक्शन आहे बरोबर आहे हां त्याच्यामुळे काय लिहिता येईल याला लिहिता येईल p बार क्रॉस e बार म्हणजे हा आला नेट टॉर्क नेट टॉर्क इज इक्वल टू p बार क्रॉस e बार which is equal to p e sin थीटा काय आला p e sin थीटा चलो pause the video and note it down pause the video and note it down चला लिहिलेत का हां आता पुढे बघायचंय टाउ नेट झालं आता ही झाली मॅग्निट्यूड पण याची डायरेक्शन कशी काढायची राईट हँड दाबून ना बघा कशी डायरेक्शन कसा फिरवलाय पाय टाउ बार आता बघा हा टॉर्क कसा आहे असा म्हणजे असं फिरवायचं आपण ठीक आहे असं फिरवलं तर काय होईल परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ बोर्ड इनवर्ड परपेंडिक्युलर कसं फिरणार आहे असं फिरणार आहे ना असं फिरायला लागेल टॉर्क असा आहे म्हणजे फोर्स असा लागायला दोन्हीचा हा टॉर्क कसा होता हा असा होता म्हणजे आता पी बार क्रॉस ई बार तर पी बार कसं आहे हे असं आहे पी बार इकडे ठीक आहे पी बार इकडे इकडून आता पी बार इकडे ई बार इकडे पी बार कडून ई बार कडे फिरवला आपण पी बार इकडे असा आणि ई बार इकडे पी बार कडून ई बार कडे पी बार क्रॉस ई बार ठीक आहे तर परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ बोर्ड इनवर्ड म्हणजे दोन्हीने आपल्याला सरळ लक्षात येते हा फोर्स इकडे झाला हा फोर्स इकडे झाला सेंटरच्या भोवती टॉर्क काढायचं कसं फिरले असं फिरेल बरोबर आहे म्हणजे जर असं फिरणार असेल बोर्ड जर असे कर्व होणार असतील तर टॉर्क कसं येईल परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ बोर्ड इनवर्ड किंवा फॉर्म्युलावरून काढा पी बार क्रॉस ई बार पी बार कसा आहे असा म्हणजे बोट कडून पी बार कडून ई बार कडे म्हणजे अशी ई बार इकडे पी बार असा आहे पी बार कडून ई बार कडे बोट फिरली अंगठा कुठे जायला लागला मध्ये परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ बोर्ड इनवर्ड ठीक आहे म्हणजे फॉर इन दिस for figure the direction of torque is perpendicular to the plane of board perpendicular to the plane of board inward perpendicular to the plane of board inward ठीक आहे बघा समजा टॉर्क आता बघा आता बहुत टॉर्क मॅक्सिमम आणि मिनिमम कधी असतो if theta is equal to 0 कोणामधला बघा थीटा कोणामधला आहे ही ई बार झाली इकडं आणि हा झाला पी बार आणि दोन्ही मधला अँगल आहे थीटा दोन्ही मधला अँगल आहे थीटा इफ थीटा इज इक्वल टू 0 जर थीटा 0 असेल म्हणजे कसं इलेक्ट्रिक फील्ड आहे ही झाली इलेक्ट्रिक फील्ड ई बार आणि हा झाला डायपोल हा झाला प्लस क्यू हा झाला एकदा प्लस क्यू आणि हा झाला मायनस क्यू आणि सेंटर समजा आता अँगल किती दोन्ही मधला पी बार असा आहे पी बार असा आहे ठीक आहे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह डायपोल इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट असा आहे म्हणजे थीटा 0 झाला त्यावेळेस काय होतो टाउ बार इज इक्वल टू किती p sin थीटा p into e into sin 0 is 0 hence p cos theta is 0 त्यावेळेस टॉर्क काय असतो 0 असतो त्यावेळेस टॉर्क काय असतो 0 कळलं ओके आता समजा थीटा काय असेल if theta is 90 डिग्री जर थीटा 90 डिग्री असेल तर काय होईल टॉर्क बघा टॉर्क वर काय परिणाम पडेल समजा ही इलेक्ट्रिक फील्ड आहे ही झाली इलेक्ट्रिक फील्ड आणि हा डायपोल आहे हा डायपोल असं 90 डिग्री आहे ठीक आहे हा झाला प्लस क्यू हा झाला मायनस क्यू आणि हा झाला सेंटर ओ तर काय होईल बघा डायपोल 90 डिग्री अँगल म्हणजे हा झाला पी बार आणि ही झाली ई बार अँगल झाला 90 टॉर्क काय इफ थीटा इज 90 then theta 90 असेल तर काय होईल
थीटा 90 असेल तर टाऊ बार इज इक्वल टू टाऊ बार नको मॅग्निट्यूड काढली ना आपण, ठीक आहे. टाऊ इज इक्वल टू पी ई साइन 90 which is equal to p into e into sin 90 is 1, hence tau is p into e which is the maximum value of torque. p बघितलं काय आली, ज्यावेळेस थीटा 0 असतो त्यावेळेस टॉर्कची व्हॅल्यू किती आली होती 0, टॉर्कची व्हॅल्यू किती आली 0 आणि इथे किती व्हॅल्यू आली pe which is maximum, तिची व्हॅल्यू कशी आहे मॅक्सिमम. आता समजा टॉर्कची व्हॅल्यू काय आली, समजा थीटाची व्हॅल्यू आता किती समजा 180 डिग्री, थीटा किती आहे समजा 180 डिग्री. लिहून घ्या पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. तुम्ही म्हणताल मी इकडलं कंपाऊंड नाही केलं तर ते लागणार आहे आपल्याला, एक ही फिगर आपल्या कायम डोळ्यात पडू राहिली पाहिजे तर आपल्याला बाकी सगळं शिकवलेलं समजत राहील, ठीक आहे. म्हणून हे मोडलेलं नाही, हे बेसिक आहे, ठीक आहे. म्हणजे ही मेन फिगर आहे, इथूनच आपल्याला सगळं समजणार आहे की टॉर्क फोर्स कसा ऍक्ट होतो, टॉर्क कसा ऍक्ट होतो, त्याच्यानंतर वर्क डन काढायचे, त्याच्यानंतर काय काय करायचे, हा वर्क डन काढायचे, त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी काढायची, ठीक आहे. नंतर इक्विलिब्रियम बघायचा आहे, बरोबर काही आहे, 2-3 पॉइंट आहेत, भरपूर म्हणजे 2-3 पॉइंट आहेत. चला ठीक आहे. आता बघा, इफ थीटा इज 180 डिग्री, जर थीटा 180 डिग्री असेल तर काय करावे, थर्ड काय थीटा इज इफ थीटा इज 180 डिग्री, जर थीटा 180 डिग्री असेल तर काय करायचं, ठीक आहे. थीटा 180 डिग्री असेल तर काय करायचं, म्हणजे हो भाई इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे, ही झाली इलेक्ट्रिक फील्ड, ही झाली इलेक्ट्रिक फील्ड आणि हा झाला डायपोल. आता 0 डिग्री 180 डिग्री मध्ये फरक काय, तर इकडे प्लस क्यू इकडे येईल आणि मायनस क्यू इकडे येईल, झालं सेंटर. आणि पी बार कसा येईल, असा येईल, पी बार डायरेक्शन अशी येईल. आता इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे आणि पी बार असा आहे, अपोजिट आहेत एकमेकांच्या, एक माझ्यापेक्षा असे अपोजिट आहेत, एक इलेक्ट्रिक फील्ड इकडे तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट वेक्टर इकडे, ठीक आहे. एक राईटला एक लेफ्टला, कळले ना. हा म्हणजे टाऊ काय, टाऊ इज इक्वल टू पी इंटू ई इंटू साइन 180. इथं पण काय आला टॉर्क 0 ला साइन 180 पण काय असतो 0, म्हणजे इथं पण टॉर्क काय आला 0. म्हणजे टॉर्क 0 कधी कधी असतो, एक तर 0 ला काय म्हणतात, इफ p bar and e bar are, that is if p bar and e bar are parallel, ज्यावेळेस हे एकमेकांना पॅरलल असतील, एकाच डायरेक्शन मध्ये असतील किंवा अपोजिट असतील, म्हणजे if p bar and e bar are anti parallel, दोन्ही काय असतील अँटी पॅरलल असतील, त्यावेळेस टॉर्क काय असतो 0 असतो. आणि मॅक्सिमम कधी असतो, मॅक्सिमम असतो PE, जे की कधी असतो थीटा 90 डिग्री असताना टॉर्क मॅक्सिमम असतो, थीटा 90 डिग्री असताना टॉर्क मॅक्सिमम असतो. लिहिलं. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता पुढचा पॉइंट आहे वर्क डन ऑन डायपोल. लिहून झालंय, मोडू क्लियर आहे. चला वर्क डन ऑन डायपोल, वर्क डन ऑन डायपोल लिहिला, वर्क डन ऑन डायपोल. ठीक आहे, पॉज करूनच मोडतो. चला बघा, आता बघायचंय वर्क डन ऑन डायपोल. वर्क डन ऑन डायपोल, वर्क डन माहिती सगळ्यांना, फिजिकल वर्क डन आहे, हे फिजिकल वर्क डन आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय असतं, तुम्ही अभ्यास करतात हे पण एक वर्कच आहे, पण त्याच्यामध्ये कुठलीच डिस्प्लेसमेंट नाही. तुम्ही पुस्तक धरलं आणि समोर वाचत बसलो, तुम्ही काय करणार, वर्क करायला लागला, पण ऍक्च्युअल मध्ये तिथे कुठलंच फिजिकल वर्क नाहीये, ते मेंटल वर्क आहे. ठीक आहे, आणि मेंटलला फिजिक्स मध्ये काही जागा नसते. ठीक आहे, म्हणजे माइंडला जागा असते पण मेंटल वर्कला जागा नसते. ठीक आहे, सगळा फिजिक्स म्हणजे माइंडचाच गेम आहे, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये मेंटल वर्कला काही जागा नाही किंवा मेंटल वर्क मेजर करत नाही. ही एक डिफरंटच गोष्ट आहे, इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ठीक आहे, चला वर्क डन ऑन डायपोल. जसं रेक्टिलिनियर मोशन मध्ये काय होतं, समजा मग असं एक्झाम्पल देतो, हा एक ठोकळा आहे, समजा ठोकळा, ए ठोकळा, लक्ष दे इकडे, ठोकळ्या ठोकळी, ठोकळ्यांनो आणि ठोकळींनो, लक्ष द्या इकडे. हा एक ब्लॉक आहे समजा ए, याच्यावरती फोर्स लावलाय F. आता वर्क डन आहे,
वर्क डन कसं काढतात? वर्क डनचा फॉर्म्युला काय? फोर्स F बार डॉट S बार, F बार डॉट S बार म्हणजे Fs cos थीटा, Fs cos थीटा, बरोबर आहे? हे काय झालं? रेक्टिलिनियर मोशन. हा काय? F फोर्स आहे, फोर्स, आणि S काय? डिस्प्लेसमेंट. F इज फोर्स आणि S इज डिस्प्लेसमेंट. या फोर्स मुळे जर याची डिस्प्लेसमेंट होत असेल S, तर काय होतंय? फोर्सचा वर्कचा फॉर्म्युला काय असतो? F डॉट F बार डॉट S बार. डॉट म्हणजे स्केलर प्रोडक्ट, Fs cos थीटा. तसं सेम तसं जर एखाद्या बॉडीवरती समजा हा पॉइंट आहे A आणि मगाच्यासारखंच हा बॉल आहे इथं, हा बॉल आहे B, ठीक आहे? हा बॉल B, याच्यावरती टॉर्क ऍक्ट व्हायला लागलाय टाऊ, आणि याची डिस्प्लेसमेंट झाली समजा इथं असं आला, हे असं आला, आणि याची डिस्प्लेसमेंट झाली समजा थीटा. तर वर्क डन काय असतं? टाऊ बार डॉट थीटा बार. हे काय असतं? वर्क डन असतं. हे रेक्टिलिनियर मोशन मध्ये आणि हे रोटेशनल मोशन मध्ये, ठीक आहे, किंवा अँग्युलर मोशन मध्ये. कळले? हां, सेम तसंच वर्क फोर्स आहे, टॉर्क आहे, इकडं लिनियर डिस्प्लेसमेंट आहे, इकडं अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, ठीक आहे? हां, मग आपल्याला हे वर्क डन काढायचं आहे, आपल्याला हे वर्क डन काढायचं, ठीक आहे? समजलं हे? चला पुढे बघू आता. वर्क डन ऑन डायपोल, वर्क डन ऑन डायपोल, ठीक आहे? आता बघू एक फिगर, हीच फिगर समजा, हीच फिगर मी परत ड्रॉ करतो इथं. ही इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि हा एक डायपोल आहे, ठीक आहे? हा एक डायपोल आहे. ह्याला असं गृहीत धरू, थोडंसं कमी थीटा गृहीत धरू, असं गृहीत धरू डायपोल. अजून सेंटर याचा हा अँगल आहे थीटा, ठीक आहे? हा प्लस क्यू चार्ज आहे, हा मायनस क्यू आहे, हा पॉइंट ओ, हे डिस्टन्स एल, हे डिस्टन्स एल. आता हा अँगल थीटा आहे. आता याच्यापासून काय केलं? याला रोटेट केलं. याला काय केलं? थीटा. इथून स्मॉल अँगलने रोटेट केलं. समजा स्मॉल अँगलने असं रोटेट करायला लागलो आपण अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन, रोटेशन, ठीक आहे? रोटेट करायला लागलो, रोटेट असं करायला लागलो, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट करायला लागलो. आणि याच्यावर जो फोर्स लागायला लागलाय, फोर्स कसा आहे? असा एक इकडे लागायला लागलाय F1 बार आणि एक इकडे लागायला लागलाय F2 बार. याच्यामुळे काय व्हायला लागलंय? याच्यामुळे हा क्लॉकवाइज रोटेट होणार आहे डायपोल, आणि आपण काय करणार आहे? असा अँटी क्लॉकवाइज रोटेट करण्याचा प्रयत्न करू आपण, ठीक आहे? चला वर्क ऑन डायपोल. डायपोल वरती आपल्याला वर्क करायचं आहे, ठीक आहे? हां, लिहा मग. इफ वी रोटेट a dipole in anti-clockwise direction, दिसते ना? हा, क्लिअर आहे? क्लिअर दिसते ना? ओळखू येते ना? हां, इथे ओळखू येते, काय अडचण नाही. इफ वी रोटेट अ डायपोल, अरे थोडंसं ओळखू येत नाही ना? इन अँटी क्लॉकवाइज, इन दिसत नाही, इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. आता दिसतंय? हां, ठीक आहे, चला ठीक आहे. इफ वी रोटेट अ डायपोल इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन, then through small angle, through small angle d theta, then work done by electric force is किती होईल? dw, छोटस वर्क करू, कारण डिस्प्लेसमेंट कशी छोटीशी आहे, इज इक्वल टू टाऊ बार डॉट डी थीटा बार. छोट्याशा अँगलला डिस्प्लेस केलाय, मग काय होईल? वर्क डन छोटंसं होईल. आता वर्क डन वर बार दिलं नाही, वर्क काय असते? स्केलर क्वांटिटी असते. वर्क काय असते? स्केलर क्वांटिटी असते. टाऊ बार डॉट डी थीटा बार म्हणजे काय आलं? टाऊ इंटू डी थीटा. बघा, if we rotate a dipole in anti-clockwise direction through small angle d theta, then work done by electric force
इलेक्ट्रिक फोर्स किंवा वर्क डन बाय टॉर्क म्हणू, वर्क डन बाय टॉर्क म्हणू डायरेक्ट, वर्क डन बाय टॉर्क in clockwise direction, in clockwise, askara, sorry for the mistake, work done by torque in clockwise direction is, but torque कशामुळे आहे, torque कशामुळे, torque चा फॉर्म्युला काय, tau bar is equal to p bar cross e bar, हा कशामुळे, इलेक्ट्रिक फील्ड मुळे टॉर्क आहे, हा टॉर्क कशामुळे तयार व्हायला आहे, इलेक्ट्रिक फील्ड मुळे टॉर्क तयार व्हायला, डायपोल आणि इलेक्ट्रिक फील्ड मुळे हा टॉर्क तयार झाला, म्हणजे हे जे वर्क डन आहे कुणी केलंय, इलेक्ट्रिक फोर्स मुळे, ऍक्च्युअल मध्ये इलेक्ट्रिक फील्ड ने केलेलं वर्क आहे, ऍक्च्युअल मध्ये इलेक्ट्रिक फील्डचा वर्क आहे, हेन्स tau d theta into cos, आता थीटा याच्यावर अँगल किती हो, cos थीटा, cos किती आहे 180 आहे, का, कारण एक बघा आपण कसं करायला रोटेट अँटी क्लॉकवाइज, आणि टॉर्क कसा लागायला आहे, टॉर्क लागायला आहे क्लॉकवाइज, टॉर्क कसा आहे क्लॉकवाइज, आपण रोटेट कसं करायला लागलो अँटी क्लॉकवाइज, एक अँटी क्लॉकवाइज आहे एक क्लॉकवाइज आहे, म्हणजे दोन्ही अँगल किती आला 180 डिग्री, म्हणजे हे काय आलं मायनस टाउ डी थीटा, ओके, आता हे p बार क्रॉस e बार म्हणजे काय असतं, हे असतं p sin थीटा, म्हणजे इथे काय लिहिता येईल, which is equal to minus p e sin थीटा आणि हा झाला d थीटा, ठीक आहे, हे काय झालं वर्क डन, स्मॉल वर्क डन dw, त्याच्याऐवजी समजा आपण काय केलं, if we rotate, suppose we rotate dipole from theta 1 to theta 2, then total work done by, आता वर्क डन बाय टॉर्क म्हणजे वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स इज किती किलो, वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स, टॉर्क ने केलेलं वर्क डन म्हणजेच काय, इलेक्ट्रिक फोर्स ने केलेलं वर्क डन, इलेक्ट्रिक फील्ड ने केलेलं वर्क डन किती मिळेल, हे काय कसं मिळेल, वर्क डन ऑफ dw फ्रॉम थीटा 1 टू थीटा 2 असं मिळेल ना, इंटिग्रेट करावं लागेल वर्क डन ला, हा पुढे काय होईल मग dw किती आले मायनस p sin थीटा d थीटा, म्हणजे हे काय आलं इंटिग्रेशन फ्रॉम थीटा 1 टू थीटा 2 मायनस pe sin थीटा d थीटा, मायनस pe sin थीटा d थीटा, लिहिलं का, हा म्हणजे कसं बघा, थीटा 1 थीटा 2, समजा हा थीटा 1 आहे आणि याला काय केलं आपण इथून रोटेट करत समजा हे परत दुसऱ्या पोझिशनला आणलं, या पोझिशनला आणलं, छी घाण झाली ड्रॉइंग, हे की नाही, समजा आपण या पोझिशनला आणलं, याला झाली, हा झाला थीटा 2, हा जो अँगल आहे हा झाला थीटा 2 झाला, याला प्लस q आणि याला मायनस, असं गृहीत धरू आपण, ठीक आहे, असं गृहीत धरू थीटा 2, तर काय होईल इंटिग्रेट करूया आपण, इंटिग्रेट केल्यानंतर काय होईल बघा, चला इकडे मोड बघा, हे मोड तुम्ही आता, ठीक आहे, चला पटकन लिहून घ्या, पटकन ते लिहिला, हा चला पुढे बघा, याचं इंटिग्रेशन करायचं, करा बरं पटकन इंटिग्रेशन करा, p n e काय झाले, आता कॉन्स्टंट झाले, बाहेर काढा, मायनस p बाहेर काढलं, मध्ये काय झालं sin थीटा d थीटा, sin थीटाचं इंटिग्रेशन काय असतं, व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ sin थीटा, इट इज मायनस cos थीटा, sin थीटाचं इंटिग्रेशन किती आलं minus cos theta, integration of sin theta is minus cos theta, hence work done by electric force is equal to minus p into e into integration from theta 1 to theta 2 of sin theta d theta, okay, sin theta integration करा minus cos theta which is equal to minus p e into bracket minus cos theta from theta 1 to theta 2
which is equal to minus minus plus PE कुठून कुठपर्यंत cos theta from theta 1 to theta 2 which is equal to PE cos theta 2 minus cos theta 1, and this is the work done by electric force, work done by electric force. ठीक आहे, हा आला फॉर्म्युला वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स. आणि जर विचारलं वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स तर काय होईल, विच इज इक्वल टू नेगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स. ठीक आहे, इलेक्ट्रिक फोर्स विच इज इक्वल टू मायनस PE cos theta 2 minus cos theta 1. विचारलं तर विचारलं तर काय असतं, वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स आणि वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स याच्यामध्ये काय रिलेशन असतं, work done by external force is equal to negative of work done by electric force. ठीक आहे, ओके. चला pause the video and note it down, pause the video and note it down. आता याच्या नंतर बघायचंय potential energy of electric dipole. हे झालं की लिहून. चला हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स P cos theta 2 minus cos theta 1. लिहिलं का? आता बघा, आता मोडायचं मला, चला पॉज करून मोडतो मी. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला आता बघायचंय पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल, पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल. ठीक आहे, आता डायपोलची पोटेन्शियल एनर्जी काढायची, कशी काढणार, चला बघा. पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल. आता बघा, आता त्याच्या अगोदर आपल्याला थोडासा एक पॉईंट बघायचा आहे छोटूसा. समजा डायपोल आहे आणि याच्यामध्ये असा डायपोल आहे की इलेक्ट्रिक फील्ड आणि डायपोल मोमेंट वेक्टर P बार यांच्यामध्ये अँगल थीटा आहे. E बार आणि हा P बार, E बार आणि P बार. थीटा किती आहे, थीटा आहे 90 डिग्री. थीटा किती आहे 90 डिग्री. ठीक आहे, आता बघा वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स, वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स ॲट थीटा इज इक्वल टू 90 डिग्री इज इक्वल टू किती असतं बघा, इज इक्वल टू वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स, वर्क डन इन ब्रिंगिंग प्लस Q चार्ज फ्रॉम infinity to this position, theta equal to 90 degree position. ठीक आहे, आणि from infinity to ठीक आहे कुठं या पोझिशनला. ठीक आहे, या पोझिशनला from infinity to this position and work done in bringing negative charge from infinity to this position कोणी by electric force. दोन्ही तर किती असेल हे वर्क डन, दोन्ही वर्क डन. बघा आता एक चार्ज पॉझिटिव्ह आहे आणि एक चार्ज निगेटिव्ह आहे. एक चार्ज पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा चार्ज निगेटिव्ह आहे, बरोबर आहे. हा, मग एक चार्ज पॉझिटिव्ह आहे, दोन्हींची मॅग्निट्यूड सेम आहे, दोन्हींची मॅग्निट्यूड कशी आहे, सेम आहे. त्याच्यामुळे काय होतं, आणि दोन्ही एकाच लाईन मध्ये, व्हर्टिकली एकाच लाईन मध्ये, म्हणजे दोन्हीचे डिस्टन्स आहे ते इन्फिनिटी पासून सेम डिस्टन्स वर दोन्हींना आणले, म्हणजे आणि इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे, युनिफॉर्म आहे. त्याच्यामुळे काय होतं, हे जे इलेक्ट्रिक हे जे वर्क डन आहे हे दोन्ही कसे असतात, सेम असतात, आणि त्याच्यामुळे यांची ऍडिशन काय होते, यांची ऍडिशन होते 0. यांची ऍडिशन काय होते 0. का समजून घ्या. बघा एक पर्टिक्युलर डिस्टन्स आहे इन्फिनिटी, 1 मीटर 2 मीटर होती, तिथून काय केले, सरळ हे दोन चार्जेस पकडले आणि असेच आणून बसवले. एक पॉझिटिव्ह आहे, इलेक्ट्रिक फील्ड रिपेल करायला लागली, एक निगेटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड अट्रॅक्ट करायला लागली. म्हणजे दोन्हीचं वर्क डन कसं असेल, इक्वल आणि अपोजिट असेल. दोन्हीला फोर्स, दोन्हीवरती सेम वर्क डन करावं लागेल, दोन्हीला सेम फोर्स अप्लाय करावा लागेल दोन्हीवरती. ठीक आहे, एक पलीकडे जायला लागेल म्हणून त्याला इकडे खेचून आणण्यासाठी, आणि अलीकडे लागेल म्हणून त्याला पलीकडे नेण्यासाठी. ठीक आहे, पलीकडे नेण्यासाठी म्हणजे बघा एक निगेटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा इकडे ओढला जाईल, ठीक आहे, हा इकडे ओढला जायला लागेल, बरोबर आहे. पण कसा आणायचा आहे, त्याची स्पीड 0 ठेवून आणायचा आहे, म्हणजे एक इक्वल आणि अपोजिट फोर्स असा लावावा लागेल. हा फोर्स इकडे जायला लागला, इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे, इकडे जायला लागले, त्याच्यात त्याला इकडे अपोजिट इकडे फोर्स लावावा लागेल, म्हणजे
एक फोर्स इकडे लावावा लागेल, एक फोर्स इकडे लावावा लागेल, एक्सटर्नल फोर्स, बरोबर आहे. मग इक्वल आणि अपोजिट एक्सटर्नल फोर्स लावावा लागेल. मग इक्वल आणि अपोजिट इलेक्ट्रिक फोर्सेस काम करायला लागेल, म्हणून इक्वल आणि अपोजिट फोर्स लावावा लागेल. म्हणून आणि बघा इक्वल आणि अपोजिट चार्जेस आहेत, म्हणून त्यांच्यावरती इक्वल आणि अपोजिट एक्सटर्नल वर्डन करावं लागेल. तेवढंच इक्वल आणि अपोजिट काय होईल, इलेक्ट्रिक फोर्सचं वर्डन असेल. आणि हे जे दोन्ही वर्डन आहेत ते इक्वल आणि अपोजिट असल्यामुळे एकमेकांना कॅन्सल करतील. म्हणजे नेट वर्क डन काय असेल, 0 असेल. नेट वर्क डन काय असेल, 0 असेल. म्हणून नेट वर्क डन in bringing the dipole from infinity to 90 degree position is 0. Infinity to 90 degree position is 0. आणि आता बघा इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी काय असते, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. आणि आपण गृहीत काय धरलंय बघा, हे पोटेन्शियल एनर्जी ऍट थीटा इक्वल टू 90 डिग्री मायनस पोटेन्शियल एनर्जी ऍट इन्फिनिटी. पोटेन्शियल एनर्जी ऍट इन्फिनिटी आपण काय धरली, 90 डिग्री. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय झाली, ऍट थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी ऍट 90 डिग्री मायनस 0. आणि हे काय असतं, हे असतं इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू नेगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स. पोटेन्शियल एनर्जीचा चेंज काय असतो, व्हिच इज इक्वल टू नेगेटिव्ह पोटेन्शियल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू नेगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स. आणि हे वर्क डन किती आहे, हे आहे 0. म्हणजेच काय झालं, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी ऍट थीटा इज इक्वल टू 90 डिग्री इज इक्वल टू 0. and this is our assumption. हे काय आपलं assumption असणार आहे. हे काय आपलं assumption, आपण याला assumption म्हणून घेतो. ते assumption का गृहीत धरायला लागलो हे मी सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, आपण assumption काय गृहीत धरणार की पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल ऍट थीटा इज इक्वल टू सॉरी 90 डिग्री ऍट थीटा इज 90 लिहिले का तो चुकून झालं. ठीक आहे, ऍट थीटा इज इक्वल टू 90 डिग्री 0 असते. ते का असते सांगा आपण. वर्क डन इन ब्रिंगिंग पॉझिटिव्ह चार्ज प्लस क्यू काहीतरी असेल, वर्क डन इन निगेटिव्ह चार्ज काहीतरी असेल, पण ते निगेटिव्ह असेल, हे पॉझिटिव्ह असेल. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही इक्वल आणि अपोजिट असतील, दोन्ही काय असतील, इक्वल आणि अपोजिट असतील. त्याच्यामुळे एकमेकांना कॅन्सल करतील. म्हणून नेट वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स इन ब्रिंगिंग डायपोल फ्रॉम इन्फिनिटी टू 90 डिग्री पोझिशन इज 0. फ्रॉम इन्फिनिटी टू 90 डिग्री पोझिशन इज 0. आणि चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काय असतो मग, फायनल मायनस इनिशियल. फायनल पोटेन्शियल एनर्जी अँड इनिशियल पोटेन्शियल एनर्जी ऍट फायनल पोझिशन मायनस पोटेन्शियल एनर्जी ऍट इनिशियल पोझिशन. पोटेन्शियल एनर्जी ऍट 90 डिग्री पोझिशन मायनस पोटेन्शियल एनर्जी ऍट इन्फिनिटी. पोटेन्शियल एनर्जी आपण अज्यूम केली आठवत असेल तुम्हाला, तर 90 डिग्रीला इन्फिनिटीला पोटेन्शियल एनर्जी किती गृहीत धरली असते, 0 गृहीत धरली असते. आणि म्हणून काय पोटेन्शियल एनर्जी ऍट थीटा इक्वल टू 90 डिग्री मायनस 0 इज इक्वल टू नेगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स. मग नेगेटिव्ह ऑफ वर्क डन हॉर्मोन असेल, हे अगोदर शिकवलं मी कसं आहे ते. ठीक आहे, ते अगोदर लेक्चर बघा तुम्ही. नेगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स. आता हे इलेक्ट्रिक फोर्सचं वर्क डन किती आहे, 0. म्हणून हे 0 आलं. म्हणून थीटा इक्वल टू 90 डिग्री इज इक्वल टू हे 0 तिकडे गेले 0 + 0 0 म्हणजे थीटा ऍट 90 डिग्री सॉरी पोटेन्शियल एनर्जी ऍट थीटा इक्वल टू 90 डिग्री इज 0. कळलं? हां, आता पुढे आपल्याला सॉल्व करता येईल. चला एवढं तुम्ही घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. लिहिलं मोडायचं मला आता बघा पोटेन्शियल एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी ऍट 90 डिग्री 0 हे झालं आपलं assumption. आता बघा परत एकदा हा फॉर्म्युला घ्या. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी फायनल मायनस पोटेन्शियल एनर्जी ऍट इनिशियल पोझिशन which is equal to negative of work done by electric force. ठीक आहे, म्हणजेच काय पोटेन्शियल एनर्जी ऍट थीटा 2 मायनस पोटेन्शियल एनर्जी ऍट थीटा 1 इज इक्वल टू नेगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स. पण वर्क डन बाय समजा इफ सपोज थीटा 1 इज इक्वल टू 90 डिग्री. एक 90 डिग्री आपण गृहीत धरू. ठीक आहे, आणि पोटेन्शियल वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स किती आहे, PE cos थीटा मायनस PE cos थीटा cos थीटा 2 मायनस cos थीटा 1 हे आहे. आता बघा आपण एक आता डेरिव्हेशन करावं. हे आपलं होतं assumption. आता आपल्याला काढायची पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ऍट फायनल पोझिशन मायनस पोटेन्शियल एनर्जी ऍट इनिशियल पोझिशन which is equal to negative of work done by electric force किंवा positive of work done by external force.
पॉझिटिव्ह ऑफ वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स फॉर्म्युला असतो आपला हा घ्यायचा आहे निगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स किती आलं होतं P इनटू ब्रॅकेट cos θ 2 cos θ 1 आणि जर आपण ब्रेक धरलं θ1 is equal to 90 डिग्री आपण ब्रेक धरलं तर काय होईल θ1 at 90 डिग्री θ at 90 डिग्री काय व्हायला लागले इन पोटेंशियल एनर्जी 0 आहे मग hence potential energy at θ2 minus 0 is equal to Pe cos θ2 minus cos 90 थीटाच्या ठिकाणी काय ठेवलं 90 ठेवलं आणि बघा θ1 पोटेंशियल एनर्जी at 90 डिग्री θ 90 डिग्री किती आहे 0 आहे म्हणजे काय आलं u θ2 minus 0 is equal to Pe into bracket cos θ2 minus 0 hence u θ2 is equal to Pe cos θ2 म्हणजे काय आलं u θ is equal to Pe cos θ इथं θ2 आहे तिथं θ2 आणि इथं θ आहे तर इथं θ which is equal to याला कसं लिहिता येईल P bar dot E bar P bar dot E bar so this is the formula of potential energy at particular angle theta theta या particular angle ला potential energy दिसते Pe cos theta is equal to P bar dot E bar so this is the formula of electric dipole potential energy of electric dipole at an angle theta P bar dot E bar simply ठीक आहे चला परत एकदा प्रॉब्लेम परत रिवाइज करून बघा ठीक आहे आता बघायचं आपल्याला इक्विलिब्रियम ऑफ डायपोल ठीक आहे इक्विलिब्रियम ऑफ डायपोल चला इक्विलिब्रियम घ्या पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन आता मी सगळंच बोलणार आहे पॉज द व्हिडिओ चला लिहिलं त्यामध्ये फक्त एक करेक्शन करा तर मायनस चिन्ह विसरलं होतं -p cos θ2 cos θ1 हा वर्क फॉर्म्युला आहे निगेटिव्ह ऑफ वर्क बाय इलेक्ट्रिक फोर्स निगेटिव्ह वर्क बाय इलेक्ट्रिक फोर्स P cos θ2 cos θ1 हे निगेटिव्ह राहिलं होतं निगेटिव्ह साइन लिहून घ्या ठीक आहे ओके बाकी सगळं करेक्ट आहे काय अडचण नाही आता बघायचं इक्विलिब्रियम ऑफ डायपोल झालं लिहून झालंय काय नाही तुम्हाला तिथे मायनस द्यायचं राहिलं होतं ते लिहून घ्या चला त्याच्यासाठी परत लिहिलं मी आता बघा इक्विलिब्रियम टाइप लगा इक्विलिब्रियम ऑफ डायपोल झालं शेवटचा पॉइंट आहे इक्विलिब्रियम ऑफ डायपोल बरोबर झालं ना एक तास लेक्चर झाले इक्विलिब्रियम ऑफ डायपोल थोडंसं व्यवस्थित दमाने घेतल्यामुळे हळूच घेतलंय कारण हा पॉइंट जरा पचायला जड जातो विद्यार्थ्यांना सगळ्यांना माहिती आहे मला त्याच्यामुळे हा पॉइंट एकदम स्लो चढून खाल्लेला आहे त्याच्यामुळे काय होईल थोडासा जड वाटणार नाही हा पॉइंट बरोबर ना हा चला आता बघा इक्विलिब्रियम of dipole number 1 at theta is equal to 0 degree theta equal to 0 degree ला काय होतं बघा theta equal to 0 degree ला समजा हा ही इलेक्ट्रिक फील्ड आहे E बार हा डायपोल आहे हा सेंटर आहे O हा प्लस Q चार्ज आहे हा मायनस Q चार्ज आहे आणि हा P बार आहे आता होतं काय जर आपण याला असं रोटेट केलं हे असं रोटेट केलं ठीक आहे अँटी क्लॉकवाइज हा रोटेट काय केलं अँटी क्लॉकवाइज रोटेट केलं त्याच्यावरती फोर्स कसा लागेल अँटी क्लॉकवाइज रोटेट केला आणि समजा या पोझिशनला आणलं आता ग्रेट करा की या पोझिशनला आणलं मायनस Q आणि हे प्लस Q ठीक आहे रोटेट करून असं आणलं आता याच्यावरती फोर्स कसा लागेल याच्यावरती फोर्स लागेल असा F1 बार इकडे आणि याच्यावरती लागेल F2 बार असा म्हणजे बघा डायपोल P बार इकडे इलेक्ट्रिक फील्ड इकडे E बार क्रॉस P बार सॉरी P बार क्रॉस E बार असं येईल ना असं येईल आता डायपोल कसा झाला असं झालं इकडे आणि P बार क्रॉस E बार असं येईल म्हणजे रोटेशन कसं होईल क्लॉकवाइज होईल ना रोटेशन कसं होईल क्लॉकवाइज होईल हे क्लॉकवाइज रोटेशन व्हायला लागेल म्हणजे टॉर्क कसा होईल पाहिजे असं होईल रोटेशन कसं होईल टॉर्क रोटेशन कसं होईल रोटेशन ड्यू टू टॉर्क कसं होईल असं येईल म्हणजे काय व्हायला लागले जर आपण याला अँटी क्लॉकवाइज रोटेट केलं या डायपोलला तर तो डायपोल अँटी क्लॉकवाइज सोडून दिलं तर तो डायपोल काय होईल परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येण्याचा प्रयत्न करेल ओरिजिनल पोझिशनला येईल
याला काय म्हणतात, याला म्हणतात रिस्टोरिंग टॉर्क. याला काय म्हणतात, हा जो टॉर्क ऍक्ट व्हायला याला म्हणतात रिस्टोरिंग टॉर्क. रिस्टोरिंग टॉर्क. आता बघा या पोझिशनला काय होतं, या पोझिशनला एफ नेट कसा असतो, नेट फोर्स कसा असतो, नेट फोर्स कसा आहे, इकडे आला क्यू ई, इकडे किती लागायला फोर्स क्यू ई बार, आणि इथे किती लागायला एफ टू मायनस क्यू ई बार. क्यू ई बार प्लस मायनस क्यू ई बार म्हणजे किती झाला, नेट फोर्स झाला 0. टॉर्क किती बघा, नेट टॉर्क, नेट टॉर्क किती असतो, पी बार क्रॉस ई बार म्हणजे पी साइन थीटा, पी इंटू ई इंटू साइन थीटा. म्हणजे काय, साइन थीटा किती आहे, साइन थीटा एकदा, थीटा 0 आहे, साइन 0 0 असतो म्हणजे नेट टॉर्क किती आला, नेट टॉर्क आला 0, नेट टॉर्क आला 0. आणि पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी किती आली, पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला काय, निगेटिव्ह ऑफ पी बार डॉट ई बार पी cos थीटा मायनस पी इंटू ई इंटू cos 0 1 असतो म्हणजे हे आलं मायनस पी इंटू ई विच इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ही कशी पोटेन्शियल एनर्जीची मिनिमम व्हॅल्यू आहे. आता बघा या पोझिशनला काय झालेलं आहे, हे रोटेट केल्यानंतर जो डायपोल आहे तो ओरिजिनल पोझिशनला यायला लागला. मग जर असं होत असेल की आपण टॉर्क अप्लाय केला आणि सोडून दिलं त्याच्यावरती, आपण एक्सटर्नल टॉर्क लावला रोटेट केला आणि सोडून दिल्यानंतर जर डायपोल परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला असेल तर अशा इक्विलिब्रियमला काय म्हणायचं, ही झाली इक्विलिब्रियम पोझिशन. काय झाली, ही झाली इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे स्टेबल पोझिशन. मग याला म्हणायचं स्टेबल इक्विलिब्रियम. स्टेबल इक्विलिब्रियम, स्टेबल इक्विलिब्रियम का म्हणायचं, कारण त्याची ओरिजिनल पोझिशन जी होती हा डायपोल समजा, हा डायपोल आहे, ठीक आहे. गणित धरा तुम्ही, गणित धरा, ठीक आहे. असं गणित धरा, हे पांढरा टोक आणि हे काळं टोक असं गणित धरा, ठीक आहे. इकडे पांढरा टोक आणि इकडे काळं टोक. आता हा डायपोल या पोझिशनला आहे, याला मी असा रोटेट केला आणि सोडून दिला तर तो परत याच पोझिशनला येतोय. परत बघा तो पण म्हणजे एक डायपोल, एक निगेटिव्ह आणि हा काळ, हे काळ काळ काय म्हणतात लीड म्हणजे पॉझिटिव्ह असं करतात. याला मी असा रोटेट केला आणि सोडून दिला तर तो परत त्याच्या पोझिशनला यायला. मग काय लागले, काय लागले, ही जी पोझिशन आहे कसली पोझिशन आहे, ही स्टेबल पोझिशन आहे म्हणजे याला डिस्प्लेस जरी केलं तरी ते ओरिजिनल पोझिशनला येऊन बसते. याला काय म्हणायचं, स्टेबल इक्विलिब्रियम. आय एम सॉरी, याला काय म्हणणार, स्टेबल इक्विलिब्रियम. लिहून घ्या, if we rotate the dipole, if we rotate the dipole in anti-clockwise direction, in anti-clockwise direction and left it, सोडून दिला and left it, then restoring torque acts on the dipole and brings it means dipole brings it to its original position, आणि याला काय म्हणतात मग, hence this is म्हणजे theta is equal to 0 degree, theta 0 degree वाली position, hence this is a stable equilibrium position, stable equilibrium याला काय म्हणतात, स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन. ठीक आहे, चला लिहिलं. आता बघू थीटा इक्वल टू डायरेक्ट 180 डिग्री वाले सांगतो तुम्हाला मी आणि नंतर 90 सांगतो. ठीक आहे, आता समजा हे इकडे उलट झालं, हे उलट झालं, इकडे झाला प्लस क्यू आणि इकडे झाला हे समजा मायनस क्यू, म्हणजे डायपोल फिरला असा, डायपोल मोमेंट वेक्टर फिरला, डायपोल मोमेंट वेक्टर असं झालं. आता याला काय केलं, आता याला आपण रोटेट केला, असा जर रोटेट केला, असा रोटेट केला, असा जर रोटेट केला. ठीक आहे, आता काय झालेला आहे, हा निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे. आता याला मी अँटी क्लॉकवाईज रोटेट केलं तर काय होईल, याच्यावरती फोर्स कसा लागायला आता बघा, याच्यावरती फोर्स निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह चार्ज ठेवून याच्यावरती फोर्स लागायला असा F1 बार, हा F2 बार असा लागायला आणि F1 बार हा
आणि F1 बार असा लागायला लागलाय, बरोबर आहे, F1 बार असा लागायला लागलाय, ठीक आहे. म्हणजे आता बघा डायपोल मोमेंट कसा आला, डायपोल मोमेंट असा आला, असा, ठीक आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे, म्हणजे असं बघा असं फिरायला लागलं आणि आपण एक्सटर्नली कसं फिरवलं होतं, असं फिरवलं होतं, बरोबर आहे. त्याच्यामुळे आता काय होईल, या एक्सटर्नली आपण असं फिरवलंय आणि डायपोल कसं झाला बघा, निगेटिव्ह फील्ड आला, पॉझिटिव्ह फील्ड, डायपोल कसं झाला, डायपोल मोमेंट वेक्टर झाला असा, इकडून इकडं इकडून याच्यापासून इकडे इलेक्ट्रिक फील्ड कडे फिरलो, तर कसं कसं फिरायला लागलो आपण, परत अँटी क्लॉकवाईज फिरायला लागलो. कळालं काय होतं, म्हणजे जर आपल्याला अँटी क्लॉकवाईज फिरवलं तर जो टॉर्क आहे तो सुद्धा टॉर्क काय करतो, याला परत पुढे अजून अँटी क्लॉकवाईज फिरवतो. म्हणजे हा जो डायपोल मोमेंट आहे, हा जो डायपोल मोमेंट आहे तो परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला नाही येणार. आपण डिस्प्लेस केले तर ते टॉर्क काय करायला लागले, त्याला अजून डिस्प्लेस करायला लागले. हे होतं. मग हे असं जर होत असेल, जर एखाद्या पोझिशन पासून ही स्टेबल पोझिशन आहे, पण इथून जर डिस्प्लेस केलं तर मात्र तो वापस त्या पोझिशनला येत नाही. असं जर होत असेल तर त्याला म्हणायचं अनस्टेबल इक्विलिब्रियम. काय म्हणायचं, अनस्टेबल इक्विलिब्रियम. बघा परत एकदा, हा पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह आहे, याला काय केलं माहिती, असं रोटेट केलं तर आता काय व्हायला लागले, ही रोटेटेड पोझिशन ही आहे समजा, ही -2 ही +2. इथे काय व्हायला लागले, इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे, इलेक्ट्रिक फील्ड निगेटिव्ह चार्ज फुटला होईल असा आणि पॉझिटिव्ह चार्ज असा. याच्यामुळे पण काय व्हायला लागले, हाच फिरायला लागला ना अँटी क्लॉकवाईज. म्हणजे परत त्या पोझिशनला यायला लागला डायपोल नाही, परत तो अँटी क्लॉकवाईजच फिरायला लागला. अगोदर आपण अँटी क्लॉकवाईज फिरवला आणि नंतर या पोझिशनला रोटेटेड पोझिशनला सुद्धा तो पुढे अँटी क्लॉकवाईज फिरत जाणार आहे. म्हणजे तो परत पूर्ण असा परत पूर्ण रोटेशन पुढे कंटिन्यू करणार आहे. तो वापस फिरत आहे का, नाही. रिस्टोर होणार आहे का, नाही. म्हणून याला म्हणायचं अनस्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन. चला मग याच्यात लिहून घ्या, इफ वी रोटेट द डायपोल इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन अँड लेफ्ट इट then torque, this will नका ना, then torque acts on it or acts on the dipole and do not bring it and do not bring it to its original position. Hence theta is equal to 180 degree is not a stable position, is unstable equilibrium position. कसली equilibrium position आहे, unstable. आता बघू फोर्स, नेट फोर्स कसा असतो. नेट फोर्स इथे कसा आहे बघा, इथं नेट फोर्स F बार F2 बार कसा आहे -QE बार आहे, -QE बार. आणि इथे F2 बार, इथे F1 बार कसा आहे +QE बार +QE बार. -QE बार +QE बार म्हणजे काय होईल, नेट फोर्स 0 झाला, बरोबर आहे. ओके. नंतर टाउ बार इज इक्वल टू P बार क्रॉस थीटा बार. या थीटा इक्वल टू 180 च्या पोझिशनला, हे sin थीटा sin 180 किती असतं 0. नेट टॉर्क किती आला 0 या पोझिशनला क्या नाही, या पोझिशनला. थीटा इक्वल टू 180 ची ही पोझिशन, ही डॉटेड लाईन दाखवलेली नाही, ही कंटिन्यूअस लाईन आहे, वही ही पोझिशन, ठीक. नंतर पोटेन्शियल एनर्जी -P बार D बार -P cos थीटा cos 180 किती असतं -1 म्हणजे काय होते -PE into -1 which is equal to plus and which is maximum. ही कशी असते, ही असते मॅक्सिमम. कशी असते, मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे थीटा इक्वल टू 180 डिग्री पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असते. F net 0 असतो, टॉर्क 0 असतो. टॉर्क आणि F net आणि टॉर्क हा 0 असतो. F net आणि टॉर्क काय असतो, थीटा आणि 180 0 आणि 180 ला 0 असतो. पोटेन्शियल एनर्जी 0 ला मिनिमम असते, 180 ला मॅक्सिमम असते, ठीक. आता अजून एक पोझिशन बघू, थीटा इक्वल टू 90 डिग्री. चला झालं का, चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. हे परत काढतो मी, पूर्ण परत काढणार व्हिडिओ मी. चला झालं, थीटा इक्वल टू 90 डिग्री, थर्ड पोझिशन, ठीक आहे. पॉज करतो आणि नंतर मोडतो. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला थर्ड पॉइंट, थर्ड केस, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. समजा ही इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि हा डायपोल मोमेंट आहे, ठीक आहे. हे +Q हे -Q, हा डायपोल मोमेंट वेक्टर P बार, इलेक्ट्रिक फील्ड इकडे अशी, थीटा 90 डिग्री आला. आता या पोझिशनला फोर्स किती असतो, F बार
इज इक्वल टू ह्याच्यात नेट फोर्स किती असतो इकडं F1 बार QE बार आणि इकडे F2 बार किती असतो मायनस Q इंटू E बार म्हणजे काय आला नेट फोर्स 0 प्लस Q बार मायनस Q बार 0 टॉर्क किती आला नेट P बार क्रॉस E बार म्हणजे PE sin थीटा sin 90 असतो 1 म्हणजे किती आला PE म्हणजे आला मॅक्सिमम टॉर्क किती आला हा आला मॅक्सिमम टॉर्क आला PE म्हणजे या पोझिशनला टॉर्क कसा असतो मॅक्सिमम आणि पोटेन्शियल एनर्जी किती असते पोटेन्शियल एनर्जी P बार डॉट E बार which is equal to PE cos theta PE cos theta PE cos 0 सॉरी cos 90 is 0 म्हणजे पोटेन्शियल एनर्जी किती असते 0 बघा आपण गृहीत धरलो ना अजूनशन पोटेन्शियल एनर्जी 90 0 आली का पोटेन्शियल एनर्जी at 90 डिग्री इज 0 कळलं व्हेरी गुड आता आपल्याला चला आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे पण संपण्याच्या अगोदर एक PYQ बघू एकदम सिंपल आहे मी लिहून ठेवतो आणि दाखवतो तुम्हाला एकदम सिंपल आहे आणि थेरॉटिकल आहे झालंय हे लिहून घ्या चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन चला शेवटचा क्वेश्चन आहे चला एकच मिनिटचा क्वेश्चन आहे नीट 2004 आता बघा 2004 क्वेश्चन सर आमच्यापैकी बरेच जण तुमच्यापैकी बऱ्याच जणांसाठी 2004 म्हणलं की स्पेशल इयर असेल का नाही तुमचा जन्मवर्ष असेल बऱ्याच जणांसाठी इयर ऑफ बर्थ बरोबर हा चला 2004 चा क्वेश्चन सर आम्ही जन्मलेले क्वेश्चन आता कशाला गेला का हा तर पॉइंट वरती क्वेश्चन थेरॉटिकल कसा येतो आता पण येऊ शकतो नाही असं नाही हे असे क्वेश्चन आता पण येत आहेत ठीक आहे तुमच्या जन्माच्या वेळेस ते आता येणार नाही असं नाही चला बघा an electric dipole has the magnitude of its charge as q and its dipole moment p it is placed in a uniform electric field E if its dipole moment is along the direction of field the force on it and its potential energy are respectively आणि ऑप्शन दिले बघा काय म्हणताय if its dipole moment समजा युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे ही युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि याच्यामध्ये एक डायपोल ठेवला आहे याच्यामध्ये काय केलं एक डायपोल ठेवला इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन ही आहे आणि त्याच डायरेक्शनला इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आहे बघा डायपोल मोमेंटची डायरेक्शन कशी असते नेगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज हे प्लस q आता म्हणजे इथे थीटा किती आहे e बार डॉट e बार आणि p बार अँगल किती आहे इथे थीटा किती आहे थीटा झाला 0 डिग्री फोर्स किती असेल फोर्स नेट फोर्स किती असेल नेट फोर्स 0 असतो ना इलेक्ट्रिक फील्ड मध्ये इलेक्ट्रिक डायपोल वर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये नेट फोर्स 0 असतो आता बघा इथे q आहे कॅन्सल 2q आहे कॅन्सल q आहे कॅन्सल ऑप्शन डायरेक्ट टिक होतंय कारण इलेक्ट्रिक फील्ड कशी म्हणले इलेक्ट्रिक फील्ड म्हणले युनिफॉर्म जर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल तर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये डायपोल वरचा नेट चार्ज काय असतो 0 असतो डायपोल सॉरी नेट फोर्स काय असतो 0 असतो म्हणजे बघा इथं द फोर्स ऑन इट फोर्स म्हणले म्हणजे डायपोल वरचा फोर्स आहे म्हणजे नेट फोर्स ऑन डायपोल बरोबर आहे याच्यावरचा प्लस QE याच्यावरचा मायनस QE म्हणजेच 0 झाला प्लस QE बार मायनस QE बार 0 नेट फोर्स 0 आहे 0 ऑप्शन एकच आहे पण तरी पण पोटेन्शियल एनर्जी काढून घेऊ आपण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय U इज इक्वल टू P बार डॉट E बार हां P मायनस P बार डॉट E बार मायनस P cos थीटा cos 0 इज 1 म्हणजे काय म्हणते मायनस P and which is minimum value of potential energy मायनस P काय पोटेन्शियल एनर्जीची मिनिमम व्हॅल्यू ठीक आहे चला एकदम इझी क्वेश्चन होता थेरॉटिकल होता काही न करता सोडत होता एकदम इझी ओके चला अभ्यास करत राहा आणि यानंतरच्या इथं आपला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलचा पार्ट संपलेला आहे आता इथून पुढे चालू होईल कॅपॅसिटन्सचा पार्ट ठीक आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कॅपॅसिटन्स म्हणजे कॅपॅसिटर चालू करू कॅपॅसिटन्स म्हणजे कॅपॅसिटर नसतं ठीक आहे कॅपॅसिटन्स इज अ प्रॉपर्टी कॅपॅसिटर इज अ डिव्हाइस ठीक आहे तर कॅपॅसिटर आपण नेक्स्ट लेक्चर पासून स्टार्ट करू तोपर्यंत अभ्यास करत राहा काय अडचण असेल तर विचारत राहा ओके ऑल द बेस्ट अभ्यास